नाट्य देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन। 62व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत कलारसिक यवतमाळ सहर्ष सादर करीत आहे सदानंद देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित 2 अंकी रहस्यमय कॉमेडी नाटक कशात काय लफड्यात पाय। कशात काय लफड्यात पाय। कलावंत आनंद ऋषिकेश निवल, अनुराधा सौ अमृता येरावार, गोविंदा सदानंद देशपांडे, रविचंद निखिल थारकर, पुष्पा सौ मेघा भास्करवार, मुलगी सौ निकिता यमसनवार, पहलवान अनिरुद्धजी नरखेडकर, पोलीस चैतन्य देशपांडे, डॉक्टर चैतन्य देशपांडे, लेडी पोलीस सौ अश्विनी निवल, मुलगी 2 तनया निवल, तंत्रज्ञ निर्मिती प्रमुख प्रशांत वंगिनवार, लेखक सदानंद देशपांडे, दिग्दर्शक सदानंद देशपांडे, नेपथ्य विनायक निवल, संगीत पवन कुमार भारस्कर, प्रकाश योजना अशोक कार्लेकर, रंगमंच व्यवस्था सौ प्राची बंगिनवार, वेशभूषा सौ संगीता निवल, रंगभूषा सौ संध्या चौहान, केशभूषा सौ नुपुर देशपांडे। सहर्ष सादर करीत आहोत कशात काय लफड्यात पाय। कशात काय लफड्यात पाय। कशात काय लफड्यात पाय। मी किती सिरियस झालेलो आहे पण मी फोन केला नाही हो। सिस्टर आता तू तरी माझं ऐकून घे। अगं मी काही केलं नाही आहे। मी काही केलं नाही आहे। मला वाटलं नव्हतं तू असं असशील म्हणून। तरी मी तुला सांगत होतो अगं याच्यावर भरोसा ठेवू नको। हा भाऊ नाही जीव घेऊ आहे जीव घेऊ। हो जिजाजी काय बोलताय? हो मी काही केलं नाही आहे। मी काही केलं नाही आहे। मी काही केलं नाही आहे। मग ती आली कशी आणि वर गेली कशी? वर म्हणजे वर म्हणजे स्वर्ग। अरे मी तुला याच्यावर पाळत ठेव म्हणून सांगितलं होतं। खून कर म्हणून सांगितलं होतं। अरे घोटाळा हा 1 नंबरचा। अरे मेलेल्या माणसाबद्दल तरी खरं बोलावं। तू मगाशी तिला इथे घेऊन आला नव्हता? मालक मगाशी आहे ना 1 तासापूर्वी हा हिला इथल्या पोरीला इथं घेऊन आला। तरी मी सांगत होतो की अगं हा तुझा भाऊ आहे ना हा मगाशी त्या मुलीला इथे घेऊन आला आणि मला म्हणतो कसा तुझी आठवण देऊन की माझी बहीण जर इथे असती तर तिने मला असं हकलून दिलं असतं का म्हणे। आणि मग मालक निखळले हो। अरे मग माझ्या अनूची आठवण करून दिल्यावर मला तसं वागावंच लागेल ना। आणि मग मी केलं तसं। म्हणजे काय केलं तू? सांग काय केलं? अगं म्हणजे मी आपल्या बेडरूम मध्ये तिला बेडरूम मध्ये घेऊन गेला? अगं मला पूर्ण बोलू तर दे। म्हणजे आपल्या बेडरूम मध्ये मी तिला आणि याला दोघांना जाऊ दिलं। कशाला? अगं आता कशाला म्हणून काय विचारते? अगं गप्पा करायला। खोटा कॉल खोटा खोटा आहे खोटा आहे सगळं खोटं बोलत आहे खोटं। खोटं बोलतोय रडू नको। खोटं बोलतो आज खोटा बोलतोय बघा जरा।
माझी तर लाज राखायची सावत्र भावापेक्षाही वैरी निघाला तू खरंच काय करून ठेवलाय याने मी का सांगणार? अरे आपण मला वाटतं आपण ती लाश आहे का बेडरूम मध्ये हा? नाही हो. हा? एकदा बघून घे हा. अरे हे जाऊ दे मी काय म्हणतो तू हे बघ आपला हा तुझा भाऊ आहे ना हा भाऊ मग आपल्या दोघांच्या सुखी संसारात आग लावायला निघालाय हा तुझा नागबंधू काहीतरी करून मला बदनाम करायचं षडयंत्र आहे बघे अहो माहिती आहे जिजाजी अहो तुमच्या दोघांच्या सुखी संसारात आग लागेल असं आतापर्यंत मी काही केलं आहे का अहो नाही हो नाही अहो असं करू नका माझ्या मनात आग घेऊ नका अरे मला समजून घ्या कोणीतरी मला समजून घ्या मी काही केलं नाही अरे तू तरी मला हा अरे मी काही केलं नाही आय नेव्हर डू एनिथिंग अरे मला जाऊ द्या मला जाऊ द्या मला जाऊ द्या जाऊ द्या मला बाहेर जाऊ नको. हा? बाहेर सुभानराव बसला. सुभानराव तू डेंजर मॅन नको नको त्याला बोलू नको नको गोविंदा कोणाला बोलू नको म्हणतो रे हा मी सांगतो तुला हे बघ इकडे ये तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको मी सांगतो तुला आपण आहे ना पोलिसांना फोन करायला पाहिजे बघ पोलीस कशाला अरे बाबा, तू मला एक सांग, तुझ्याशिवाय दुसरं कोणी होतं का त्या रूम मध्ये? हा अगदी बरोबर आहे हे बघ तुझ्याशिवाय तिथं कोणीही नव्हतं हा गोविंदा मी सांगतोय तुला तू पोलिसांना फोन लाव पोलिसांना अगं मग काय म्युन्सिपाल्टीत फोन लावायला सांगू अरे पण पोलीस येतील तर आणखी महागाई वाढतील ना वाढू दे होऊन जाऊ दे एकदाच आता आपलं पेपरात नाव वाजणार आहे चांगलं आनंद जीवतोडे तुम्हाला कळत कसं नाही अहो मी काही केलं नाही हो मी काही केलं नाही मी काही केलं नाही तो कसा भिकाऱ्यासारखा भीक नको मागू इथे हा गोविंदा मी तुला सांगतो ना तू पोलिसांना फोन लाव गोविंदा थांब मी सांगते ना थांब गोविंदा मी सांगितलं ना तू पोलिसांना फोन लाव गोविंदा थांब म्हणते ना गोविंदा अरे भांडू नका ना. मी सांगते ना मग तुला मी काय म्हणतो आता, मी आहे ना म्युन्सिपाल्टीत फोन लावतो आणि सांगतो लाश पडली आहे घेऊन जा. अरे म्युन्सिपाल्टीत फोन लावून सांगायला ती काय मेलेलं जनावर आहे का रस्त्यावरचं हा अरे, त्यापेक्षा डॉक्टरांना फोन लावा ज्ञान हे बघा ज्ञान अगं आता डॉक्टर येऊन तर तिला जिवंत करणार आहे अरे पण निदान ती मेली आहे का जिवंत आहे हे तरी डॉक्टरांना सांगू द्या हे बरोबर आहे बाई तुमचं. अरे हे बघा माझा आहे का मी सांगतो ना तसं करा जा. गोविंदा एक काम कर त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लाव आनंद अरे ती म्हणते तसं डॉक्टरांना फोन लाव जाऊ सांगत फोन लाव अरे नको त्या धांदरपळेला काही सुद्धा समजत नाही तू एक काम कर तिथं ते बुक ठेवलेलं आहे बघ डिरेक्टरी सारखं त्याच्यातनं एखाद्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला फोन लाव आणि तिथनं डॉक्टरांना बोलव आनंद त्याला सगळं समजतं अगं तो धांदरपळे एक नंबरचा विसरगोळा आहे हा तुला सांगतो मागच्या वेळेला तुझ्या आईला ऍडमिट नव्हतं का केलं तेव्हा आपण स्ट्रेचरवर घरात आणलं ते स्ट्रेचर सुद्धा आपल्या घरी ठेवून गेला आहे तो अरे फक्त स्ट्रेचरच विसरला आहे ना पडू नये आपल्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये हा तर मी तेच म्हणतोय अगं त्या धांदरपळे एक नंबरचा बेअक्कल भेंडो आणि नालायक म्हणजे तो आहे हा मी सांगतो ना त्याला काही सुद्धा समजत नाही बघ पण मी सांगते ना त्याला सगळं समजतं अगं मी सांगतो ना त्याला काही समजत नाही म्हणून मी सांगते ना त्याला सगळं समजतं म्हणून अगं अरे कोणाशी बोलते तू एवढ्या वेळ अरे आतापर्यंत त्या धांदरपळेला फोन लावला असता तर त्याला आपला पत्ताही माहिती यांचा फॅमिली डॉक्टर आहे ना तो हो आहेच आपला फॅमिली डॉक्टर आणि हुशार सुद्धा आता थोडं वयामानानुसार डोकं हलकं झालंय नसते डोकं हलकं नाही झालं पार गेलाय त्याचं डोकं जाऊ दे म्हणजे आता गेलाय ना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला तुम्ही सांगितलं तसं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल फोन केला पाठवतो म्हणे डॉक्टर हा ठीक आहे काम करू आपण तो डॉक्टर येईपर्यंत आपण ते स्ट्रेचर
मिस्टर नाही सॉरी आपण त्या मुलीला इथं आणून ठेवायचं का? हा? नाही म्हणजे काय आहे जास्त वेळ आमच्या बेडरूम मध्ये पडून राहिली तर लवकरच भूत होईल बघ तिचं. नका रे नका, असं म्हणून मला घाबरू नका रे. अगं घाबरायचं काय? हा? घाबरायचं काय? अगं चांगल्या बाईचं भूत आहे, चांगलंच असतं. अरे गोविंदा, की आपल्या बेडरूम मध्ये हे नाही का स्ट्रेचर भांडत राहायचं, त्याच्यावर नाही तुला. चला या विसरगोळ्याची एक तर वस्तू कामी आली. ए हा? तू पण चला म्हणतो. मी कशाला? मी काही केलं नाही. कशाला म्हणजे? हा? कशाला म्हणजे काय? हा? हा. अरे आतापर्यंत काही केलं नाही ना, मग आता कर. आता करू? हा. काय करू? हा, मी एक काम करतो. मी घरी जातो. हा. मी घरी जातो. मला जाऊ द्या. अरे, कोण मला? हा. अरे, मी काही केलं नाही. जाऊ दे ना मला. हा. तू केलेला आहे हा? मला हा. आहे ना, आपण ती विधी धरू. हा. तू आत्ता धर. हा, बरोबर. अरे वाय? हा. अरे नाही. तिकडे तर नक्की करत नाही. तू मला वाचेल. मी काही केलं नाही. अरे मला जाऊ द्या. अरे सोडा मला. अरे सोडा मला. आता कोणाचा फोन आला? हॅलो, हॉस्पिटलमधून? हा, ते माझ्या नोकराने केला असेल फोन. हो, अनुराधा चितोडेच बोलताय. काय करता सांगितलंच नाही. बावळटच आहे बघा गोविंदा. हो हो, येऊन जा. लक्षदीप पॅलेस, सी बिल्डिंग, अहो ती नाही, सी बिल्डिंग, तिसरा माळा. हो हो, या बरं तुम्ही. हा या या. राम नाम सत्य है. मुलगी बडी मस्त आहे. हा? गोविंदा ठेव. अरे मूर्खा, मूर्ती कशी काय? मालक, मी तुम्हाला सांगू का, माणसाचं मड असलं तर मुर्दा असते आणि बाईचं असलं तर मूर्ती असते. असं आहे का ते? हा, ठीक आहे घे मग. याच्यावर टाकायचं का? हो, या सोफ्यावर हा, टाकलं. थांब मग. हे जरा खाली ठेवू दे. मगाशी काच फोडला. चल, हे काय तूच केलाय ना? हा? हा. राम नाम. राम नाम सत्य है. मूर्ती बडी मस्त है. मालक, मी त्या कुणाला व्हायचं ते वरनं घेऊन देतो का? असं आहे काम नको. बाप रे, एवढी सुंदर मुलगी. मला वाटलं फुलासारखी हलकी असेल. हो का? म्हणजे कशी असतील? तर एकट्यानेच उचललं असतं नाही का? तू म्हणजे ना अनु अगदी. मुलो, बघू दे मला मेलीला. अरे अरे अरे, काय करून ठेवलंय तू हे? हो, अगं, मी काही केलं नाही आहे. मला माहिती नाही ती इथं कशी आली. ती आली? हा. तुझा इथला काही संबंध नाही का? नाही, नाही. हा? ती 100% मी हिला ओळखत सुद्धा नाही. संबंध नाही कसा? हा? अरे संबंध असल्याशिवाय का तुम्ही दोघं जण होते त्या बेडरूम मध्ये? मी? हा? आणि ही? नाही नाही सिस्टर, अगं तुझ्या दयाची शपथ, माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी हिला पहिल्यांदा पाहतोय. ए, मरेल ना माझी बायको. ए, काही म्हणत नाही मी. रवी, बस, बस, बस. आनंद, हा. अरे, त्याला उगाच काही म्हणून सकवू नको ना. हा? अजून त्याला काही झालं, त्याच्या मनावर परिणाम झाला तर नक्की दुसरी आफत येईल ना. जिजाजी, हा? जिजाजी, अहो मी पुन्हा कधी तुमच्या घराकडे येणार नाही. हा? बिलकुल नाही. अरे वा. तुमचं कोणतंही लफडं दिसलं ना तर मी चक्क डोळे निघून घेईन. अरे वा. आणि अजून एक सांगतो, सिस्टरनी मला तुमच्यावर पाळत ठेवण्याचा जो कॉन्ट्रॅक्ट दिलाय ना, तो आता या क्षणी मी रद्द करतोय. अरे वा. वा, 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 वा. बस, 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 बस. इथे बस. आता काय बोललास ते लक्षात ठेव. हा? व्हेरी गुड, व्हेरी गुड. गोविंदा, दारावर कोण आले बघ.
बाकीचा पाठ बाहेर आहे तुमचा. अरे फालतू नको. वीर सेन माझं नाव आहे ते. वीर सेन. म्हणजे ते कॉमिक्स मध्ये असतात तसे, म्हणजे चतुर सेन, लाल सेन, तसे तुम्ही वीर सेन. कॉमिक्स मधल्या कार्टून फालतू माझ्यासमोर चालत नाही. वीर सेन माझं नाव आहे. वीर सेन म्हणजे विजय रमाकांत. आणि शेड म्हणजे शेण? अरे काय म्हणतो तू? शेण नाही, सेन आहे ते. सेन, SEN, सेन. माझं सरनेम आहे ते, आडनाव आहे माझं. असं म्हणजे ते सुष्मिता सेन करतं का? येस, म्हणजे ऍक्च्युअली सुष्मिता सेन आणि मी नात्यातच लागतो. अगदी जवळचे संबंध आहेत आमचे. जवळचे संबंध म्हणजे किती जवळचे आणि कसले संबंध? मी इथे एका महत्वाच्या कामासाठी आलोय. आम्हाला अशी इन्फॉर्मेशन लागलेली आहे की या बिल्डिंग मध्ये एक खून झालाय. मी काय केलं नाही. पोलीस आहे का? आमची इन्फॉर्मेशन अगदी करेक्ट असते, एकदम करेक्ट. नाही पण इन्स्पेक्टर साहेब मला हे सांगा, अहो, आम्ही तर डॉक्टरांना फोन केला होता. डॉक्टर? हा, तुम्हाला कसा काय लागला? लागला? अरे मगाशी कोणाला फोन केला होता तू? कोणाला कळवलं? तुम्ही सांगितलं तसं त्या मल्टीस्टेट काय हॉस्पिटल तिथं फोन केला ना, डॉक्टर बोलला ना हे लक्षात घ्या. आम्ही पोलीस आहोत. आम्हाला कोणी कळवण्याची गरज नसते. कुठेही काही घटना घडली की लगेच वास येतो आम्हाला. वास सुटला नाही तिचा कोणाचा नाही हो, कोणाचा नाही. ते त्यांनी डॉक्टरांना फोन केला होता ना, त्याचा म्हणत आहे. अच्छा अच्छा. म्हणजे डॉक्टरांना वास देता येतो तुम्हाला, म्हणजे डॉक्टरांना कळवता येतं तुम्हाला आणि इन्स्पेक्टरला नाही कळवता येत. नाही बरं, तसं काही नाही बरं, तसं काही. माझं नाव इन्स्पेक्टर वीर सेन आहे. माझ्या आयुष्यात, माझ्या करिअर मध्ये अशा हजारो केसेस मी सॉल्व्ह केलेले आहेत. आणि बघा, हे असे डॉक्टर असतात ना, डॉक्टर 5-50 रुपये घेऊन अशा फुकटचे सर्टिफिकेट देणारे हजारो डॉक्टर फिरतात या शहरात. आणि पैसे घेऊन केसेस टाकणारे इन्स्पेक्टर सुद्धा. हे कोण बोललं? कोण बोललं? पोलीस खाता म्हणजे का वेगळा पाहिजे तुला? नाही हो, नाही इन्स्पेक्टर साहेब, अहो मी काही बोललो नाही. अहो तुम्ही झाल्यापासून मी गप्पच माझ्याकडे अजिबात फालतू वेळ नाही आहे. मी इथे तपासणी करण्यासाठी आलेलो आहे आणि या बिल्डिंगची खडानखडा तपासणी घेणार आहे मी, ते पण माझ्या स्टाईलने. हो का? हे काय रे? तिकडे काय माझी बेडरूम आहे. अच्छा, तिकडे काय? ते किचन तिकडे काय? काही नाही. काही नाही. एक मुली आहे म्हणजे ती एकदम काही नाही. चाल भरती बोले. चाल भर. तुम्हाला जशी तपासणी करायची तशी करा. आणखी काही
मारताय रील करतो ना. मुली लाल पडदेवाली तुझं नाव काय? ती मुकी आहे आणि बहिणी सुद्धा. अरे मुकी आणि बहिणी आहे? हो. तुम्ही कोण हा? मी अहो ही का ही बहीण आहे तिची. आणि हे आहे खाली बसलेले हे खडवाले. बाळाले सगळं समजतं आम्हाला. पोलीस आहोत आम्ही. काय हो? ही अशी मुकी पहिली अशी असून सुद्धा ही अशी लग्न केलं याने. लंगडी सुद्धा आहे होती. काय सांगता? हो लग्न सुद्धा? म्हणून तुम्ही उभं राहता येत नाही. म्हणूनच आम्ही तुला पकडून बसलो ना. अरे रे खरंच ही अशी मुकी पहिली आणि लंगडी असून सुद्धा याने ही कशी लग्न केलं. वा मला खरंच आय एम प्राऊड ऑफ यू. यू आर ग्रेट अबाउट यू आर ग्रेट अहो माझा आणि हिचा ते सुखाचा संसार म्हणायचं काय? सुखाचा. अहो मुकी बहिणी लंगडी बायको असून सुद्धा सुखाचा संसार म्हणतोय. हो खरंच नाहीतर आजकालचे नवरे खरंच थड थाकट आणि सुंदर बायको असताना सुद्धा बाहेर शेण खातात. हे ना तुमचं अगदी बरोबर आहे. नाही पण मला कळलं की बहिणी मुकी आणि लंगडी आपण तिचं काहीतरी करायला पाहिजे. हो अगदी बरोबर आहे तुमचं. काहीतरी करायला पाहिजे. मी काय म्हणतो आपण श्रद्धांजली द्यायची तिला. व्हॉट नॉनसेन्स. अरे व्हॉट नॉनसेन्स. अरे मी ड्युटीवर आहे आणि ड्युटीवर असे फालतू जोक विचार करत नाही. हे बघा माझा डबा नाटा पूर्ण होत आहे. बरं मी काय म्हणतो हा. आता तुमची तपासणी झाली असेल तर काही चहा पाणी काही देता. अच्छा चहा पाणी. हो हे बघा मी ड्युटीवर आहे आणि ड्युटीवर असताना मी काहीच पीत नाही आणि काहीच खात सुद्धा नाही. पैशाशिवाय. जास्त बडबड करायची नाहीतर सरळ तुला उचलून जेलमध्ये टाकेन. बरोबर नाही बघा बरोबर. माझी तपासणी झाली आहे. अरे वा तुझाच मला जे काही संशय असतात तसं आढळून आलेले नाही. वा 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 वा. म्हणजे तुमची एकदाची तपासणी झाली म्हणायची. तात्पुरती सध्या तरी मला काही संशयास्पद आढळलं नसलं तरी मी पुन्हा येईल. मी पुन्हा येईल. तुझाच मी येतो. मी निघतो मी. हो पोलीस नाही ना. या तुम्ही. हे गोविंदा यांना सोडणं दारापर्यंत. याची काही गरज नाही. आय नो वेअर इज द रोड. आय कॅन गो. अरे पण तुम्ही खेळायला कसा? कसा म्हणजे काय ही अशी कशी. अरे काही कोणी यांना मला माहित नाही. हा? मला पहिल्या घरातून जाऊ द्या. तुला जायचंय? हो. जायचंय नाही इथून? हा. जा पण हिला सोबत घेऊन जा. अरे हिला कुठे घेऊन जाऊ? अरे कुठे घेऊन जाऊ म्हणजे हा हा? कुठे घेऊन जाऊ सांग ना. मसनात न्यावं लागेल. मसनात? अरे आधी लग्न लावलं ते पण मुद्द्यासोबत आणि आता मस्तान सोबत. आवडीला जायला ही मुलगी अशी मेली कशी काय अचानक. हा आणि काय मगापासून डॉक्टरला फोन केला म्हणतो. हा डॉक्टर अजून आला कसा नाही. नाही तर काय या कोणत्याने कोणाला फोन केला काय माहित. डॉक्टरांना म्हणतो आणि पोलीस येतो. अरे बावळट काय बाबा करत. अरे हे तू नक्की मगाशी कोणाला फोन केला होता जरा डिरेक्टरी मध्ये फोन लावून चेक कर. तेच पुन्हा काय करायला लावता. तुम्ही म्हणता तशी ते डिरेक्टरी पाहिली आणि त्याच्यातून मग ते बरोबर नंबर पाहिला मग फोन केला ना. एकदा पुन्हा चेक कर. डिरेक्टरी पहा आणि व्यवस्थित फोन लाव एकदा. गोविंदा हा राहू दे. अरे मी म्हणतोय ना तू डिरेक्टरी मध्ये फोन लाव आणि व्यवस्थित चेक कर जरा. गोविंदा मी तुला सांगितलं ना राहू दे म्हणून. गोविंदा मी सांगतोय ना. आनंद अरे भांडू नका रे. सतत भांडत राहता. अरे मेल्या घरी लोक भांडत नाही रे रडतात. अरे बापरे या घरात आल्यापासून मी रडवायला दिसत नाही का तुम्हाला. दुर्बुद्धी सुटली या घरात आलो. हे पुन्हा एकदा चेक कर. पाहतो आता तो आता आला
म्हणतोय कसं? पण हे माझा ऐकतच नाही. ऐकत नाही हो. बरं मी ऐकीन बरं तुमचं. मी सगळं ऐकीन काय हो. मला थोडं मेडिटेशन वाटलं आहे. पण माझं काय म्हणणं आहे की राहू दे याला असं. का बरं बरं दिसतो असाच. डॉक्टर त्याला नंतर बघा. मग काय अहो मला बघून काय करता? तिला बघा. तिला म्हणजे कोणाला? तिला. अहो तिच्यासाठी फोन केला होता तिला. कोणासाठी फोन केला होता? अहो फोन नाही. अरे हा फोनचा कुणाचा फोनवर काय बोलतोय? अहो ते लावा ते कानात लावा ते. काय अहो खून झालाय ना तिचा. खून. कोणी केला या मुलीचा खून? यांनी केला असावा असा आमचा अंदाज आहे. अरे हो डॉक्टर साहेब, अहो माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं ना मी खून केला असं म्हणून? अहो मी साधा भोळा आणि सज्जन माणूस आहे. माझा विश्वास आहे बरं आहे तुमच्यावर. ना? मला जायचंय का? हो. मग मी पोचवतो अहो तुम्हाला. पण मी कसा जाऊ? मी पोचवतो ना कुठे तुम्हाला. कुठे वर? वर नाही. हा? असा तुम्ही मी चेक करतो यांना. आता बरं वाटतंय का तुम्हाला? बरं वाटते. एक काम करतो तुम्हाला बरं वाटण्यासाठी किंग? हे सगळा असं आहे ही सगळून तुमची पूर्ण फाटली आहे. कॉलर सगळा बरं वाटतं. डॉक्टर त्याला नंतर बघा. तिला बघा. मी बघतो. नाडी सुरू आहे यांची. डॉक्टर माझा हात आहे हो. मला नीट दिसतही नाही, ऐकूनही येत नाही आणि मान गेली हो. पायात रॉड सुद्धा आहे, बीपी पण आहे. निघूनच पाठवलं वाटतं तुम्हाला तुम्ही परत तुमचाच हात माझ्या हातात दिलाय की काय? हिचाच हात आहे तो. अहो मग हिची ही नाडी सुरू आहे. म्हणजे जिवंत आहे. अरे वा 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 वा, नाचो गाओ खुशी मनाओ. अहो डॉक्टर अहो याचा पहिला तर मार गेलेला का फोन? मला जमेल त्याला कंट्रोल करायला. जमेल का याला आवडायला? म्हणजे काय? अहो मी पहिले हॉस्पिटलमध्ये होतो. पेशंट म्हणून? पेशंट नाही हो, याचे फालतू जोक मारा तर निघून जाईल मी. अरे नको निघून जाऊ नका. याला आवडायला आम्हाला जमणार नाही. अहो वीर, हा? या इकडे वीर, या. अहो वीर. अहो, वीर नाही रवी नाव आहे त्याचं. बघा मला माझी थेरपी लावू द्या. मी बघतो याला. हे बघा हे इकडे बघायचं. अहो वीर, होऊ नका असे अधीर. खरा थोडासा धीर आणि हा जरा गंभीर. अहो मी का गंभीर हूँ? बघा कवितेचा डोस दिला तर कसा शांत झाला ना. अहो पण कवितेचा काय संबंध? म्हणजे काय? कविता म्हणजे लोहा लोहे को काटता है. आता मी याला लोहा लावून शुद्धीवर आणतो. पहले बोलो फिर बोलो. रविचंद, पेशंट रविचंद. बघा कसा शुद्धीवर आला. अहो डॉक्टर कमालच केली हो तुम्ही. हो ना. नुसता गुडघा दाबला आणि हात पूर्वीसारखा झाला. डॉक्टरच्या गुडघ्यात देखील एक
किस्मोसिया झाला असावा. किस्मोसिया? अहो हा कोणता रोग? हा मलेरियापेक्षा लहान का मोठा? आपण तसं नाही हो. मलेरियाचा किस्मोसियाशी काही संबंध नाही. मग कशाशी आहे संबंध? ओठांशी. हा? ओठांशी. कोणाच्या ओठांशी? म्हणजे किस घेणाऱ्याच्या आणि देणाऱ्याच्या. हा? म्हणजे कसं आहे, जर कोणी कुणाचा जबरदस्तीने किस घेतला ना, तर त्याला किस्मोसिया नावाचा रोग होऊ शकतो. आणि तुम्हाला सांगतो, जर या दोघांपैकी कुणी जर मेंटल असेल ना, तर याची लागण फार लवकर होते. बापरे, म्हणजे याने हिचा जबरदस्तीने हो जिजाजी, अहो काय बोलता तुम्ही? मी काय केलं नाही. लाज वाटते तुला? भाऊ असं बोलतो. नाही केलं, मी काय केलं नाही. अरे हा? बहिणीच्या घरी येऊन हा. तिच्या पाहुणीशी हा. अशी जबरदस्ती हा. आणि ते घरच्या मालकाने परवानगी न घेता. अच्छा, म्हणजे तुला काय म्हणायचं? तुझी परवानगी घेऊन? अरे खरंच कशी लाज वाटत नाही रे तुला? जनाची नाही तर मनाची तरी थोडी ठेव. डॉक्टर, तुला आणखी काही होत आहे का? म्हणजे सध्या तरी तिला किस्मोसिया झाल्याचंच माझं निदान आहे. डॉक्टर आता कसं करायचं? ती आता ही अशीच पडून राहणार आहे की नाही? नाही, आपण तिला शुद्धीवर आणण्याचे. मी काय म्हणतो, तुमच्या घरी असा बर्फ आहे का? बर्फ आता लादी आणून उपयोग काय? नंतर जायला फार त्रास होतो मग. ए मुलगा, अरे बाबा ती जिवंत आहे ना. विसावलं जातो भाऊ मी. तुमचा स्क्रू ढिला झालाय का? देऊ का थेरपी? हा, काय आहे? हे बघा, बर्फ जर नसेल, गोविंदा, जा, विसरून बसून ये. थंड पाणी हे चालेल. आपण एक काम करूया, पहिले थंड पाण्याने ट्राय करून बघू. जर हे पाणी थोडी आहे. काय पडलं त्यावर परत दिसत नाही. ए गोविंदा, जिवंत झाली, जिवंत झाली, जिवंत झाली. डॉक्टर, अहो मी माझा कानाने हिचा आवाज ऐकला. हा? जिवंत झाली. आणि मग हे बोलते, जिवंत झाली, जिवंत झाली. ही बोलते जिवंत झाली. ए मुलगा, ही बोलते जिवंत झाली. ही मुलगी नाही आहे. ही बोलते जिवंत झाली. हो जिजाजी, ही बोलते जिवंत झाली. जिवंत झाली, जिवंत झाली, जिवंत झाली. ए, जिवंत झाली. जिवंत झाली. मला माहिती आहे तुम्ही काही केलेलं नाही. बसून सेलिब्रेट करा. अपने पैसे चलो चलो जहन्नुम में. ये ना, ये अप्सरा है यहाँ की. हाँ, हम दोनों भगवान है. और ये है ना, ये मजूर है. डॉक्टर आहे, डॉक्टर आहे मी. ए भवानी, तू कोण आहे? बस नाटकं नको करू. तिला काही आठवत नाही, म्हणजे नक्की तिची स्मरणशक्ती गेली. म्हणजे memory loss. बापरे, अहो डॉक्टर, हिची स्मरणशक्ती जर परत आली नाही तर हिला पोचवायचं कुठे? कशाला? राहू दे ना, तुला बरंच आहे ना मग. हा? म्हणजे कसं काय? हा? अरे वा, एका दगडात दोन पक्षी. अरे वा, अरे त्याला एका दगडात दोन पक्षी नाही म्हणत वाटतं, त्याला म्हणतात एका महिन्यात दोन तलवारी. ए, आता उगाच तुम्ही काय का? डॉक्टर, मी काय म्हणतो, हे बघ,
त्या सिनेमामध्ये जर का तोच ऍक्सिडेंट पुन्हा झाला तर मेमरी परत येते ना, स्मरणशक्ती. मग आपण इथं पुन्हा एक ऍक्सिडेंट करूया का? म्हणजे कोणता? कोणी दुसरा चालेल? अरे लाज वाटून येणारे थोडी थोडी तरी लाज ठेवले. मी आपली एक शंका विचारली. त्यांचं म्हणणं काही चूक नाही बरं. म्हणजे कसं आहे, पुन्हा तोच अपघात जर घडला तर गेलेली स्मरणशक्ती परत येऊ शकते. म्हणजे या मूर्खाला पुन्हा एक संधी. माझी पर्स उघड. पर्स आठवली म्हणजे तिची स्मरणशक्ती परत येते. जुतोडे, आता त्या अपघाताची गरज नाही. आता मी पूर्ण शुद्धीवर आणू शकतो. मी आता माझ्या पद्धतीने पूर्ण शुद्धीवर आणतो. इकडे बघा, बघा इथे, बघा. अहो, मी फक्त याच्या मानेची नस दाबली हो. बघा, नाटका करू नका. मला माझी पर्स द्या लवकर. मला जायचंय. बघा बघा, मानेची नस दाबल्याबरोबर शुद्धीवर आली म्हणजे माझं काम झालं. काम झालं माझं. मी निघतो. माझी फी द्या, फी द्या. किती झाली? 2000 अरे रुपये. बाबा, 2000? ए रवी, तुला जायचं होतं ना इथून? या डॉक्टरचे पैसे देऊन टाक. आपण दोन ना अरे मग एवढं. मग अरे देऊन टाकणं, तुला पुन्हा त्या आरोपातून वाचवलं ना त्यांनी. अहो, ते लवकर द्या. मी बिझी आहे. दुसरं मीटर सुरू करा. आता मी निघतो. टेक केअर बघा का. ए भवानी, तू कोण आहे हे सांगितल्याशिवाय तुला इथून निघता येणार नाही. रवी, चल बस इथे. या प्रकरणाचा सोक्ष लागल्याशिवाय तुलाही इथून निघता येणार नाही. तुझं नाव काय? माझं नाव अमिषा पटेल आहे. अरे वा, मग तू मला ओळखत असशील. कसं काय? माझं नाव ऋतिक रोशन आहे ना. गोविंदा, सावटपणा बंद कर रे. उगाच नाटक नको करू. मी नाटक करीत नव्हते. मला माहित नाही मी तर बेशुद्ध कसे झाले. पेशंट होता. हो, मी बेशुद्ध झाले होते. पण ना तुमचं सगळं बोलणं ऐकवायचं होतं. पण डोळे सुटत नव्हते आणि बोलताही येत नव्हतं. आत्ता आठवलं मला. इथलं सरबत पिलं ना तेव्हापासून मला काहीच समजत नव्हतं. काय तुम्ही या ट्रेमध्ये ठेवलेलं सरबत घेतलं? हो. तरी मी या सरबतामध्ये बेशुद्धीच्या गोळ्या टाकल्या होत्या. अरे पण कशासाठी? अगं त्या सुभानरावला बेशुद्ध करण्यासाठी. अरे आता हा सुभानराव. अगं सुभानराव अगं हे बघ अगं ते मी तुला नंतर सांगतो. ती ही वेळ नाही. नाही हे मला कळलंच पाहिजे. त्या गोळ्या कोणासाठी टाकल्या होत्या? अगं हे बघ, आता ती शुद्धीवर आली आहे ना, 1 तासानंतर तिची माहिती देऊ दे जरा मला. एका तासापासून मी इथे? मग हो, तसं नाही. चांगले 2 तास झाले तुम्ही इथंच आहे. अरे बापरे, इतका वेळपासून मी इथं? हो. ओ माय गॉड, आता मला गेलं पाहिजे. मला ना लवकर पाहून जा. मला जायचंय. मला घाई आहे. तिची पर्स आणले. गेलं. हे बघा पहिली मी या घरातून जाणार. मी जाणार या घरातून पहिले. थांब ना. हे बघा, मला घाई आहे. मला जाऊ दे लवकर. बरं चला आपण सोबतच निघूया. चला. या घरातून कोणी कुठेही जाणार नाही. बापरे, हा पुन्हा आला म्हणजे अरे प्रशांत असेल आणि अहो पण तुम्ही मगाशी गेले होते ना. त्याचं मग काय झालं? इन्स्पेक्टर पीसेल म्हणजे काय मामुली वाटला का काय तुम्हाला? अरे बघा, मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मला खात्री पडली होती की ही तीच आहे. माझी अमिषा पटेल आहे. अभिषा पटेल? हो. अमिषा नाव सांगितले का? अमिषा, सायरा, माया, जुली, अनेक नाव आहे तिची. अनेक. Hands up, मिस अमिषा उर्फ सायरा उर्फ जुली. तुझा
करते अरे ते हिरे असं दिसणार नाही. हा? ही पर्स पोलीस स्टेशन मध्ये नेऊन लेझर किरणाई खाली बघावी लागेल, तेव्हा कुठे ते हिरे दिसतील. एवढी चांगली बाई अशी खतरनाक असल असं वाटलं नाही बा. अरे हो. अरे खूप खतरनाक आहे. तुमच्या घरी ती आली आणि बेशुद्ध झाली म्हणून पोलिसांना कळवली. नाहीतर आजपर्यंत तर तुमच्या कुठे पळून गेली असती ती. इन्स्पेक्टर साहेब माझ्या त्या बेसिकच्या गोळ्यामुळे सारं घडलं. त्यामुळे तुम्हाला तिच्यावर असलेलं 1 लाख रुपयांचं सरकारी बक्षीस देखील लवकरच मिळेल. काय 1 लाख? चला, तुमची या प्रकरणामध्ये मला फार मदत झाली. आता मी येतो. टेक केअर. थांबा इन्स्पेक्टर, मी तुमच्यासोबत येतो आणि तुम्हाला तुमच्या तपासात मदत करतो. आनंद, ये, ये. हा? आता मला सांग, ती पर्स तुझ्या गाडीत आली कशी? हे बघ मी तुला सगळं सांगतो. तू जरा बस इथे सांगतो म्हणे. अगं काल रात्री खंडाळ्यावरून येताना की नाही या मुलीने मला रस्त्यावर लिफ्ट मागितली. हा, आणि मी लिफ्ट दिली. मध्ये पोलिसांचं चेकिंग सुरू होतं. तेव्हा ही गाडीतनं कधी उतरली मला कळलं सुद्धा नाही. हा, पण उतरली ना तेव्हा बहुधा तिची पर्स गाडीत विसरून उतरली असावी. हो का? हा. मग गाडीत ती पर्स तुझ्या सापडली कशी नाही? अगं चेकिंग इन्स्पेक्टर आपला संजय होता. हा, आणि मी दिसल्याबरोबर त्यांनी मला गाव दिलं. अच्छा, संजू भाऊजीमुळे तू वाचला. अरे अडकला असताना नाही तर स्मगलिंगच्या लफड्या. ओ बापरे, नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो. आता तरी थोडी लाज वाटू दे. आता तरी अनोळखी मुलीच्या मोहात पडत जाऊ नको. नाहीतर दिसली मुलगी, या या बसा बसा. नाहीतर दिसली मुलगी, या बसा बसा. आता तरी थोडी लाज वाटू दे. नाही, आता कानाला खडा लावला. आता कुठल्याही अनोळखी मुलीला बोलणार नाही आणि गाडीमध्ये लिफ्ट तर देणारच नाही. बिलकुल तुझ्या गळ्याची शपथ बघ. हा? मी काय म्हणतो, अशी शपथ घेऊ नका. हा? मी गीता घेऊन येतो. हा. ते गीतेवर हात ठेवा आणि मग शपथ घ्या. केवळ हात ठेवून शपथ? काय रे, कशासाठी? गीतेवर हात ठेवून घेतली ना शपथ की खोटं बोलायला मोकळं होऊन जाते. गोविंदा, अरे कोण आलं? दारावर कोण आले बघ. हे बेल काढून टाका तुम्ही. अरे बघ ना